Hello friends, once again I welcome you in my YouTube channel Learn with Joy with CN Patil, and you are watching Learn with Joy with CN Patil YouTube channel. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बिग डेटा बिग इनसाइट्स या 12वीच्या 1.4 या लेसनचा पहिला पार्ट पाहिला आणि हा बिग डेटा कुठे कुठे याचा यूज होतो, कोण कोण याचा वापर करतं ते आपण सेकंड पार्ट मध्ये म्हणजे आजच्या पार्ट मध्ये पाहणार आहोत. त्याचा पहिला जो काही यूज आहे, युजेस ऑफ बिग डेटा, तो म्हणजे लोकेशन ट्रॅकिंग साठी. आपण सगळेजण याचा वापर करतात, बरेच जण वापर करतात. जीपीएस अँड गुगल मॅप lets you know the exact location of the place. बरेच वेळेस लोकेशन ट्रॅकिंग साठी आपण जीपीएस आणि गुगल मॅपचा वापर करतो. आपण बरेच वेळेस सांगतो की घर सापडत नसेल तर तुमचं लोकेशन शेअर करा, आणि ते लोकेशन शेअर केल्यानंतर आपल्याला आपलं वाहन त्या स्पेसिफिक लोकेशन पर्यंत, जागेपर्यंत आपल्याला ते घेऊन जातं. सो विथ द हेल्प ऑफ जीपीएस सिस्टम वी रीच देअर. आणि याच्यासाठी आपल्याला डेटाच्या माध्यमातूनच हे उपयोग याचा होत असतो. जर समजा हा डेटा एका ठिकाणी कलेक्ट झाला नसता, अॅनालिस्ट कंपन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला शेअर केला नसता, तर आपल्याला हे शक्य झालं नसतं. Therefore, it is known what are the obstacles in traffic, which road is blocked, where the accident took place. आणि याच्यामुळे काय होतं, या जीपीएस सिस्टम मुळे आपल्याला सगळं कसं समजतं की कोणत्या रस्त्यावर कुठे अडथळे आहेत, म्हणून मग आपण लगेच दुसरा रस्ता चेंज करतो. कोणता रस्ता ब्लॉक्ड आहे, मग आपण त्या रस्त्याने जात नाही. कुठे ऍक्सिडेंट झालेला आहे म्हणजे तिथे ट्रॅफिक जाम असेल, मग आपण तो रस्ता निवडत नाही. म्हणजे याच्या माध्यमातून आपलं काय झाला, वेळ वाचला. जर आपण त्या रस्त्याने गेलो असतो तर परत माघारी फिरावं लागलं असतं. सो रिअली इट इज हेल्पफुल फॉर अस. जर काही गुड्स कंपन्या जे काही इकडनं तिकडनं घेऊन जातात, म्हणजे माल, त्यांना सुद्धा याचा खूप मोठा फायदा होतो. द शिपिंग कंपनीज, मी आताच तुम्हाला सांगितलं, हॅव रीच्ड वेअर द गुड्स हॅव रीच्ड. त्यांना समजतं की कुठे माल पोहोचला. दे नो व्हॉट द कंडिशन ऑफ द गुड्स इज. त्यांचा माल कोणत्या कंडिशन मध्ये आहे. सो द फ्रायटर्स म्हणजे माल वाहतूक करणारे कॅन वर्क मोर केअरफुली अँड इझिली. म्हणून ते अगदी काळजीपूर्वक काम करतात. त्यांना काम करणं सोपं होतं. इट्स व्हेरी इझी टू वर्क देम. आणि हा इनडायरेक्टली प्रत्येकाला फायदाच होत असतो. सेकंड याचा यूज वेदर स्टडी. वेदर सेन्सर्स आर सॅटेलाइट्स फ्रॉम विच अ लार्ज अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन इज रिसिव्ड फ्रॉम विच द वेदर कॅन बी प्रेडिक्टेड. वेदर स्टडी मध्ये हे जे सेन्सरच्या माध्यमातून आपल्याला लॉट ऑफ इन्फॉर्मेशन मिळते आणि ज्याच्यामधून हवामानाचा अंदाज घेतला जातो. कोणत्या दिशेने वारे वाहता आहेत, किती वेगाने वाहता आहेत. मग वेग वाढला म्हणजे मग ते वादळ असेल की चक्रीवादळ असेल याचा अंदाज येतो. कोणत्या एरियामध्ये किती वाजता धडकेल, पुढे कुठे जाईल, कसं जाईल. It is possible only because of the weather sensors and from the satellites. याच्यावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सावध सुद्धा आपल्याला याच्यामधून होत असतो आपण. And it benefits the farmers. Similarly, natural disasters like floods, then earthquakes, tsunamis can be predicted.
या हवामानाच्या अंदाजावरून या सेन्सर्स म्हणून या सेन्सर्सच्या माध्यमातून जो हवामानाचा अंदाज घेतला जातो त्याच्यामधून शेतकऱ्यांना फायदा होतो की अवकाळी पाऊस पडणार आहे, गारपीट होणार आहे. शेतकऱ्याचा खूप नाही पण निदान शेतकरी सावध तरी होतो. त्याच्यानंतर हे जे काही नॅचरल डिझास्टर्स आहेत जसं काही अर्थक्वेक आहे, सुनामी, या जे काही गोष्टी आहेत किंवा फ्लड असेल यांचा अंदाज वर्तवला जातो आणि सावधगिरी बाळगली जाते. म्हणजे खूप मोठं होणारं नुकसान हे कमी होतं. द स्टडी ऑफ ग्लोबल टेम्परेचर अँड द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर कॅन बी स्टडीड. टेम्परेचरचा अभ्यास होतो, जागतिक टेम्परेचर. त्याच्यानंतर पाणी कुठे आणि किती प्रमाणात उपलब्ध आहे याचा सुद्धा अभ्यास आपल्याला याच्या माध्यमातून होत असतो. आणि म्हणून हवामानाचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा हे उपयोगाचं आहे. देन थर्ड यूज इज हेल्थ सर्व्हिसेस. टुडे पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. डिव्हाइसेस like smart watches are small health research tools that constantly send you informational messages and warnings. आज लोक प्रत्येकाच्या आरोग्य ज्याच्या त्याच्या आरोग्याविषयी सावध झालेले आहेत, सजग आहेत. छोटे छोटे जे काही डिव्हाइसेस आहेत, ही वॉच आहे समजा, याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला माहिती मिळते. तुमचं ब्लड मध्ये ऑक्सिजन किती, त्याच्यानंतर तुमचा बीपी किती, तुमची शुगर किती, तुमचे पल्स रेट, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आणि आपण सावध होतो. म्हणजे अचानक काही होण्यापेक्षा होण्याच्या ऐवजी आपल्याला हे सावधगिरी बाळगता येते आणि आपण डॉक्टरकडे जाऊ शकतो. Based on personal information, it has become possible to help each person according to his or her needs. याच्यामुळे काय होतं की ही प्रत्येकाची वैयक्तिक हिस्ट्री तपासून त्याच्या किंवा त्या व्यक्तीच्या सोयीनुसार त्यांना काहीतरी मदत ही दिली जाते डॉक्टरांकडून. सो दॅट्स वाय रिअली इट इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल फॉर अस. This data about the person allows the doctor to make a correct diagnosis. Unnecessarily and approximate diagnosis have been reduced. याच्यामुळे काय होतं की या डेटामुळे डॉक्टरांना करेक्ट डायग्नोसिस करायला चान्स मिळतो. नाहीतर मग अंदाजे बऱ्याच वेळेस हे झालं असेल, मग हे घ्या, त्याच्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा या, मग पुन्हा अजून टॅबलेट्स असतील, काही औषधं असतील ते बदलून देतात. म्हणजे हा जो काही अननेसेसरीली आणि अप्रॉक्सिमेट, वी कॅन से अनअप्रॉक्सिमेट डायग्नोसिस ही होत नाही. अप्रॉक्सिमेट डायग्नोसिस होते, अगदी जे पाहिजे ते. इन हॉस्पिटल्स इट इज पॉसिबल टू ट्रीट पेशंट 7 days a week and 24 hours a day. याच्यामुळे काय होतंय आता की हॉस्पिटल्स मध्ये सुद्धा आठवड्याचे 7 दिवस आणि 24 तास सर्व्हिस ही त्यांच्याकडून आता मिळते. ऑल्सो ड्रग कंपनीज स्पेंड मनी टू प्रोड्यूस अँड यूज दिस बिग डेटा. मग याच्यामुळे काय होतं की ड्रग कंपनीज हा डेटा पैसे देऊन विकत घेतात आणि त्यांना त्याचा खूपसा फायदा होत असतो. याच्यामुळे काय होतंय की प्रत्येकाचं काम सोपं होत चाललेलं आहे आणि याच्यामुळे मात्र फारशा चुका होत नाही, इकडे तिकडे भरकटलं जात नाही. सो दॅट्स वाय बिग डेटा इज युजफुल फॉर अस. सो याचे व्यतिरिक्त अजून काय युजेस आहेत बिग डेटाचे ते आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण जर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशन्स मिळवा. आणि एकदा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही.
मात्र हा व्हिडिओ 12वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी थांबतो. सो आय एम थँकफुल टू यू ऑल फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.